विद्यार्थी मित्रांनो, भारतीय समाजाचा परिचय या पाठातील प्रश्न उत्तरावरील आपण आज दुसरा भाग पाहत आहोत, ज्यामध्ये वसाहतकालीन कालखंडातील भारतीय समाजाच्या जडणघडणीचे वर्णन करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा त्यालाच ऑरमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वसाहतवाद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला तो कशा प्रकारे पडला. तर त्याचं उत्तर आहे, 16व्या शतकात सुरुवातीला व्यापाराच्या उद्देशाने भारतामध्ये पोर्तुगीज आले, तर 17व्या शतकाच्या सुरुवातीला डच आणि ब्रिटिश आले. त्यानंतर फ्रेंचांचे भारतात आगमन झाले. पण भारतावर ब्रिटिशांनी सर्वात जास्त दिवस राज्य केले, त्यामुळे त्यांच्या काळात अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली आणि अनेक सामाजिक सुधारणाही झाल्या. तर अशा या ब्रिटिश सत्तेचा ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले त्यांचा भारतीय समाजावर निश्चितच परिणाम झालेला आहे. तर तो कोणकोणत्या घटकावर झालेला आहे ते आपण पाहूया. पहिला घटक आहे तो म्हणजे शिक्षण पद्धती. ब्रिटिशांची उदारमतवादी शिक्षण पद्धती भारताच्या दृष्टीने क्रांतीच होती. या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व व्यक्तींना, म्हणजेच त्याची जात, धर्म, पंथ, वंश न पाहता, तसेच लिंग न पाहता मुलामुलींना शाळा महाविद्यालयात प्रवेश दिला जात होता. उच्च शालेय पातळीवर मात्र शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले जाऊ लागल्यामुळे लोकांची इंग्रजी ही संपर्क भाषा झाली. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 नुसार कोलकाता, मुंबई व मद्रास येथे भारतातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झाली. या आधुनिक शिक्षण पद्धतीत धार्मिक गोष्टींना महत्त्व नव्हते, तर गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र यासारख्या विषयांना महत्त्व दिले गेले. या शिक्षण पद्धतीमुळे भारतीय व्यक्तीत बुद्धिनिष्ठता, समानता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि व्यक्तिवादासारखी मूल्य खोलवर रुजली गेली. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे संस्कृती. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीमुळे भारतीय समाजात जो सुशिक्षित लोकांचा वर्ग तयार झाला होता, त्यांनी ब्रिटिशांचा पेहराव, खाद्यसंस्कृती, सामाजिक रीतिरिवाज, दृष्टिकोन, भाषा, खेळ, मनोरंजन यासारख्या गोष्टींचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. आणि म्हणूनच समाजशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी त्याला पाश्चिमात्यीकरण ही संकल्पना किंवा असे नाव दिले. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे प्रशासन. ब्रिटिशांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आधारित प्रशासन व्यवस्था निर्माण केली. धर्म, जात, पंथ, आर्थिक स्थिती याचा विचार न करता कोणत्याही व्यक्तीला प्रशासनात संधी मिळू लागली. ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर राज्यकारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा यासारख्या विविध सेवा स्थापन केल्या. ब्रिटिशांनी वतनदार व जमीनदारांचे वंशपरंपरेने चालत आलेले विशेष अधिकार काढून घेतले. तसेच जात, धर्म, पंथ न पाहता धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर न्याय पद्धतीची उभारणी केली. आणि याचाच परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या व समाजाच्या मानसिकतेत लोकशाहीची मूल्ये रुजू लागली. इंडियन कौन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट 1861 या कायद्यामुळे कार्यकारी, कायदेविषयक व न्यायविषयक प्रशासन पद्धतीमध्ये बदल घडून येऊ लागले. त्यानंतरचा घटक आहे अर्थव्यवस्था. ब्रिटिश काळात कारखाना उत्पादन पद्धतीवर आधारित औद्योगिकरणाचे धोरण अस्तित्वात आले. त्यामुळे उत्पादनात आधुनिक यंत्रांचा वापर केला जाऊ लागला. सर्व जातीचे कामगार एकाच छताखाली काम करू लागल्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय व त्या आधारित सामाजिक संबंधाची चौकट बदलू लागली. शिक्षण व उत्पन्न या निकषावर आधारित सामाजिक वर्ग उदयास येऊ लागले.
ब्रिटिशांनी लागू केलेल्या महसूल पद्धतीचा शेतकरी वर्गावर परिणाम झाला, म्हणजेच शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले. पोटापुरते उत्पादन किंवा निर्वाहप्रधान अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर आधारित बाजारपेठेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊ लागले आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडू लागले आणि शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा हा सुधारू लागला. त्यानंतरचा मुद्दा आहे किंवा त्यानंतरचा घटक आहे दळणवळण व संपर्क. भारतभर रेल्वे आणि रस्ते तसेच टपाल आणि तार यांच्या सोयी केल्या गेल्या. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. 1869मध्ये व्यापारासाठी सुएझ कालवा खुला केला गेल्यामुळे भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचणे सोपे झाले. एकूणच वाहतूक व संपर्क साधनातील सुधारणामुळे भारतातील कच्च्या मालासाठी अनेक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. त्यानंतरचा घटक आहे राष्ट्रवादाची चळवळ. सुशिक्षित व्यक्तीमधील इंग्रजी या संपर्क भाषेच्या वाढत्या वापरामुळे राष्ट्रवादाचा प्रसार व प्रचार झाला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळी निर्माण होऊ लागल्या. ब्रिटिश मिशनरांनी सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमुळे भारतीय व्यक्तींना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्यांची जाणीव होऊ लागली आणि त्यामुळेच राष्ट्रवादाच्या चळवळी निर्माण झाल्या. राष्ट्रवादाच्या चळवळीमुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला. याचाच परिणाम म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. तसेच 19व्या शतकात भारतीय काँग्रेसचा उदय झाला आणि महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यानंतरचा घटक आहे समाज सुधारणेच्या चळवळी. ब्रिटिश राजवटीत सुशिक्षित भारतीयावर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, मानवतावाद, धर्मनिरपेक्षता या पाश्चात्य तत्वांचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांच्यात जागृती घडून आली. 19व्या शतकात अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी उदयास आल्या. समाजातील कालबाह्य प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी संघर्ष चालू झाला. उदाहरणार्थ राजा राममोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज, स्वामी दयानंद सरस्वतींचा आर्य समाज, महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज ह्या अशा अनेक विविध चळवळीमुळे भारतात प्रबोधन युग सुरू झाले. लोकांमध्ये जनजागृती घडून येऊ लागली आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. त्यानंतरचा घटक आहे सामाजिक कायदे. भारतीयांनी सुरू केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणांना चालना देण्यासाठी ब्रिटिश सरकारने विविध कायदे केले. त्यामध्ये मग 1829चा सती प्रतिबंधक कायदा, 1843चा इंडियन स्लेव्हरी कायदा, 1850चा कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा, 1870चा स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, 1872चा स्पेशल मॅरेज ॲक्ट कायदा, 1929चा बालविवाह विरोधी कायदा आणि अशा विविध कायद्यांच्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येणार नव्हते, पण त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण व अपशब्दांचा वापर यासारख्या गोष्टींना मात्र थोडाफार प्रतिबंध बसणारा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय समाजाच्या जडणघडणीचे वर्णन करा. भारताची प्राचीन संस्कृती व ब्रिटिशकालीन भारत यांच्या संमिश्र परिणामातून भारतीय व्यक्तीचे वर्तमानातील विचार, वागणूक, उद्दिष्टे, गरजा या गोष्टींची एक विशिष्ट पठडी बनलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय व्यक्तीला जशा नवीन संधी उपलब्ध होत आहेत तशी नवीन आव्हाने सुद्धा निर्माण झालेली आहेत. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर भारतीय व्यक्तीची जडणघडण कशा प्रकारे झाली ती आपण खालील मुद्द्यांच्या आधारे किंवा घटकांच्या आधारे पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम घटक आहे तो म्हणजे भारताचे संविधान. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होऊन एक सार्वभौम देश बनला. लोककल्याण हे ध्येय साध्य करण्यासाठी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली गेली. भारताने लिखित राज्यघटना स्वीकारली असून तिच्यात लोकांच्या आशा, आकांक्षा व गरजा प्रतिबिंबित झालेल्या आहेत.
6 डिसेंबर 1946ला संविधान तयार करण्यासाठी एका मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा, उदाहरणार्थ इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून संविधानाचा एक सर्वसमावेशक असा मसुदा तयार केला. संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय व धर्मनिरपेक्षता या तत्वांचा समावेश केला गेला. खरे तर ही तत्त्व म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आधारस्तंभ आहेत. ह्या तत्वांशिवाय राज्यघटनेला काहीही अर्थ नाही. तसेच या संविधानात काळ व परिस्थितीनुसार अनेक बदल आणि सुधारणाही केल्या गेल्या. उदाहरणार्थ ऑगस्ट 2019मध्ये जम्मू काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 हे रद्द केले गेले. दुसरा घटक आहे तो म्हणजे कायदे. भारतीय समाजाचा विकास राज्यघटनेतील तरतुदीनुसार सुरू आहे. त्यामुळे या तरतुदीनुसारच समाजातील समस्यांची सोडवणूक होणे सुद्धा गरजेचे आहे. भारतात जातीभेद, लिंगभेद, धर्मभेद, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी या समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. घटनेच्या आधारे या समस्या सोडवण्यासाठी कायदे करून व त्याची अंमलबजावणी करून समस्या सोडवण्यावर भर देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ 1955चा अस्पृश्यता निवारण कायदा, 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा, 1971चा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट ज्याला आपण MTP असं म्हणतो, 1986चा चाइल्ड लेबर ॲक्ट, 2012चा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ज्याला आपण पोक्सो असं म्हणतो. त्यानंतर 2005चा प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स हा सुद्धा कायदा केला गेला. आणि अशा विविध कायद्यांच्या आधारे समाजातील वाईट रूढी परंपरा असतील किंवा हिंसाचाराच्या घटना असतील तर त्या कमी करण्याचा प्रयत्न हा केला गेला. म्हणजेच काळानुसार, आवश्यकतेनुसार लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कायद्यात सुधारणा केल्या जातात व तसेच कालबाह्य झालेले कायदे रद्दसुद्धा केले जातात. त्यानंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. भारताचा आर्थिक विकास होण्यासाठी विविध पंचवार्षिक योजना 1951 ते 2017पर्यंत राबवल्या आहेत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. राजकीय यंत्रणा व अर्थव्यवस्था ह्या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण अर्थव्यवस्थेतील निर्णय सरकारी धोरणांशी सुसंगत असावे लागतात. उदाहरणार्थ ज्या काळात लोकांवर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता त्या काळात सरकारने शिक्षण व आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतःकडे घेतली. तर 1991ला जागतिकीकरणाची प्रक्रिया स्वीकारली गेली. त्यामुळे समाजावर काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम झाले. 2014पासून चलनबंदी ज्याला आपण नोटबंदी असंही म्हणतो, वस्तू व सेवा कर GST, कायद्याद्वारे समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजना, स्वच्छ भारत अभियान, उद्योजकांना प्रोत्साहन या आर्थिक गोष्टींना या काळामध्ये प्रोत्साहन देऊन त्या समाजात राबवल्या गेल्या. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे शिक्षण. अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त विद्यापीठे या अशा अनेक शैक्षणिक संस्था शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. ब्रिटिश अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील राहत आहेत व त्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व बनवत आहेत. पण असे असूनही शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत. उदाहरणार्थ शिक्षण घेण्यासाठी येणारा भरमसाठ शैक्षणिक खर्च, डोनेशन, वाढती फीस या कारणामुळे अनेक गरीब हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पाचवा घटक आहे तो म्हणजे राजकीय यंत्रणा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला.
तसेच संघराज्य पद्धतीही स्वीकारली. भारतीय शासन व्यवस्थेचे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या 3 विभागात विभाजन केले. संघराज्य पद्धती स्वीकारल्यामुळे केंद्रोत्सारी संघराज्य पद्धती अधिकारांचे विभाजन केले गेले. म्हणजेच केंद्राला महत्त्वाचे अधिकार देऊन राज्याच्या विकासासाठी जे महत्त्वाचे अधिकार आहेत ते राज्यांना दिले गेले. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा देण्यात आला. तसेच भारताने मुक्त व न्याय निवडणुकांचे तंत्रही स्वीकारले. 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. भारताने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अनेक राजकीय पक्ष तर राजकीय पातळीवर प्रादेशिक पक्षांची निर्मिती झाली. तसेच कोणत्याही राजकीय पक्षात सामील न होता स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकशाही शासन पद्धतीत जसे सत्ताधारी पक्षाला महत्त्व असते तसेच या सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाचेही महत्त्व आहे. तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन कालखंडातील भक्तिपंथ हा कशा प्रकारचा होता? मध्ययुगीन कालखंडात समाजाच्या सर्व जातीमधील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारताच्या विविध भागात उदयास आले. या भक्तिपंथामध्ये धार्मिक विधीच्या अतिरेकाला विरोध करून साधेपणावर भर देण्यात आला. या पंथानुसार परमेश्वरापुढे सर्व समान आहेत. कीर्तन व अखंड नामस्मरण या 2 गोष्टींना या पंथात महत्त्व दिले गेले. कबीर, रहीम आणि गुरु नानक या संत महात्म्यांचे भारतभराच्या भक्ती चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. कबीर व रहीम यांनी विधी, अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा व तीर्थयात्रा यासारख्या गोष्टींचा निषेध केला. तर गुरु नानक यांनी जाती व्यवस्था, धार्मिक विधी व मूर्तिपूजेला विरोध केला, म्हणजेच धार्मिक कर्मकांडाला विरोध केला. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीत इसवी सन 13व्या शतकात ज्ञानेश्वरांचे व संत नामदेवांचे नाव घ्यावे लागेल. नामदेवांनी उपवास, तीर्थयात्रा, धार्मिक कर्मकांडाला सक्तीने विरोध केला. तर ह्या भक्तिपंथामध्ये अशा प्रकारे धार्मिक कर्मकांडाला विरोध केला जाऊन, म्हणजेच एक प्रकारे अनिष्ट प्रथांना विरोध केला जाऊन नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तर आपण असे हे वेगवेगळे प्रश्न ह्या पहिल्या पाठाचे पाहिलेले आहेत. तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राचा दुसरा पाठ पाहणार आहोत. धन्यवाद.